नमस्कार मैत्रिणींनो, एल ह्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे भजे. तर बटाट्याचे भजे करण्यासाठी मी घेतलेलं साहित्य, 1 वाटी बेसन पीठ, नंतर कोथिंबीरच्या नंतर आपण असे वेफरसारखे बटाटे हे करून घेतलेले, खिसून घेतलेले आहे. तर आता आपण काय ह्या बटाट्याच्या चकल्या करायच्यात. मग अशा पद्धतीने मी चकल्या केल्या. तर आता आपण पीठ मिक्स करून घेऊ. तर इथं मी 1 पातेलं घेतलं आणि हे 1 वाटी बेसन पीठ आपण याच्यात टाकून देऊ. नंतर कोथिंबीर, तर इथं मी बारीक करून कोथिंबीर घेतलेली. आपल्याला याच्यात कांदा घालायचा नाही, कारण की आपल्याला पूर्ण भजे बटाट्याचे करायचे आहेत. नंतर ओवा, तर इथं थोडंसं असा ओवा टाकायचा. ओव्याच्या नंतर लाल मिरची पावडर, इथं मी पाऊण चमचा लाल मिरची पावडर घातला. नंतर हळद आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय. आणि नंतर किसलेले बटाटे, असे चक्के करून घेतलेले बटाटे टाकायचे. आणि नंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता मी अगोदर सगळं मिक्स करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकता. आणि हे आपण असे वेफरसारखे केलेले बटाटे याच्यात टाकून, हे चिरलेले बटाटे आपण ह्या बेसन पिठामध्ये असे घालून घेऊ. सगळे मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे मिक्स करून घ्यायचे. आणि इथं मी तेल ठेवलेले तापवायला. आता आपलं तेल तापलं का आपण याच्यात थोडंसं टाकून बघूया. तर आपलं छानपैकी असं तेल तापलेलं आहे. तर आता आपण हे भजे सोडून देऊ. तर आपल्याला अशा पद्धतीने सर्व भजे सोडून द्यायचे. मस्त असे छान भजे सोडायचे. आणि याला थोडंसं असं हलवून घ्यायचं, जेणेकरून खाली चिटकणार नाही भजी. छान आता आपले असे भजे फुगत आहेत आणि मस्त असा लालसर कलर येत आहे. अजून आपण त्याला 1-2 मिनिट असे ठेवून देऊ. तुम्ही बघू शकता कसे असे टम भजे फुगलेले आहेत आपले. आणि खायला सुद्धा खूप छान लागतात आणि एकदम कुरकुरीत असे. थंडीच्या दिवसात तर खायला खूपच मजा येते. अशा पद्धतीने आपले हे लालसर भजे झालेले आहेत. आता आपण हे भजे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशाच पद्धतीने आता आपल्याला दुसरे सुद्धा भजे सोडायचे. आता आपले इथे सर्व भजे सोडून झालेले आहेत. आणि छान मस्त असे हे सुद्धा असेच लालसर होऊन द्यायचे आहेत. तर आता आपले इथे सर्व भजे तळून झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून खाली घेऊ सगळे भजे.
तर आता इथं आपले सर्व बटाटे भजे तळून रेडी आहेत. तर हे किती छान दिसतात बघा आणि एकदम अगदी खुसखुशीत झालेले आहेत. आणि इथं मी अजिबात खायचा सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही, कारण की खायचा सोडा वापरला की भजे असे तेलकट होतात, अगदी तेल धरल्यासारखं होतात. तर तुम्ही बघा याच्यात तेल वगैरे काहीच राहिलेलं नाही आणि एकदम मस्त असे छान झालेले. तर असेच नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.